नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण मागील एका व्हिडिओमध्ये आपण पूर्ण राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याच्याबद्दल अभ्यासतंत्र म्हणून आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे. आज आपण स्पेसिफिक पेपर रिलेटेड या पद्धतीनं एका GS1, GS2, GS3, GS4 हे मुख्य परीक्षेचे पेपर, एसएचा एक पेपर आणि प्रिलिमचं GS1 आणि GS2 असं सेपरेट एक सिरीज आपण घेऊन येऊया. त्याच्यामध्ये हा आज पहिला पेपर जो आहे GS1 पेपर, जो आताच्या नवीन पॅटर्न मधील राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत याच्यामध्ये मुख्य परीक्षेचं बदललेलं स्वरूप आणि जो काही आता UPSCचं पॅटर्न, तर या दोन्हीचा जो काही एक सुवर्ण मध्य साधून आपण सिलेबसचं डिस्कशन केलेलं आहे. पॉलिटिकल सायन्सच्या ऑप्शनल पेपरचंही आपण डिस्कशन केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकं काय स्ट्रॅटेजी असावी, कशी असावी, MPSC ला कशी आहे मुख्य आणि UPSC ला कशी असावी. तर या दृष्टिकोनातून ऑप्शनल पेपर म्हणून पॉलिटिकल सायन्सचं पाहिलेलं आहे. याच पद्धतीनं आपण आता GS मध्ये सुद्धा आपण पुढील काळामधील आज फक्त पेपर डिस्कशन आणि त्या सिलेबस डिस्कशन आणि त्यानंतर मग स्ट्रॅटेजी काय असावी या पद्धतीनं काही व्हिडिओज येतील. तर या सिरीज मधला हा एक पहिला व्हिडिओ म्हणूया आपण. आणि MPSC आपण जरी इथं म्हणत असलो तर MPSC आणि UPSCचा सिलेबस हा सिमिलर झालेला आहे आपल्याला. आणि मग या सिमिलरिटीज आणि कुठल्या आहेत आणि डायव्हर्सिटीज म्हणजे वेगवेगळेपणा काय आहे आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण अभ्यास कसा करायचा आहे याच्या पुढील सिरीज मध्ये येईल. तर आजच्या याच्यामध्ये जर बघितलं तर MPSC किंवा आपण याला UPSCचा पॅटर्न आणि त्या पॅटर्न मधला पहिला पेपर मेन्सचा जो आताचा MPSC मधला डिस्क्रिप्टिव्हचा हे पहिलं वर्ष असेल. MPSC मधलं डिस्क्रिप्टिव्हचं पहिलं वर्ष असल्यामुळं आपल्याला एक अंदाजा नाही आहे की नेमका पेपर कसा असेल किंवा त्याच्यामध्ये नेमकं प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील. मग ते तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार करता अनालिटिकल असतील, विश्लेषणात्मक का इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड असतील, डाटा रिलेटेड. जसं MPSCचा पूर्व परीक्षेचा पॅटर्न ही तसाच असतो बऱ्यापैकी 50-50% म्हणजे डाटावरती फोकस असतो आणि मग विश्लेषणात्मक काही असतं. तर फॅक्च्युअल बेस्ड म्हणू शकतो आपण थोडक्यात. तर कसा असेल हा या वर्षीचा मुख्य परीक्षा झाल्यानंतरच आपल्याला समजून येईल. तर या दृष्टिकोनातून आज आपण हा मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो आहे त्याचा विचार करूया. पूर्व परीक्षेच्या जसं आपण सिलेबस मध्ये जर बघितलं की पूर्व परीक्षेच्या GS1 आणि GS2, तर GS1 मध्ये जे काही विषय आहेत त्यांचंच विस्तारीकरण आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 50-60% झालेलं असतं. तर हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. GS1 मुख्य परीक्षेचा जो आहे याच्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर म्हणजे भारताचा सांस्कृतिक इतिहास जो आहे. मग आता भारताचा सांस्कृतिक इतिहास थोडासा MPSC ला रिलेटेड करतोय, मग महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. मग सांस्कृतिक इतिहास म्हटल्यानंतर मग काय आहे, आर्ट फॉर्म्स काय आहेत, क्लासिकल, फोक, ट्रायबल म्हणजे जे काही आपलं कला साहित्य जे आहे तर ते कला साहित्य आणि आपलं आर्किटेक्चर, वास्तुकला, तर या तिन्हीचा आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राशी रिलेटेड असलेला आपण पाहणं गरजेचं आहे. जसं आपण ग्रामीण कला आहेत, जसं महाराष्ट्राच्या ग्रामीण कलामध्ये लावणी आहे, तमाशा आहे, यांचं महत्व आहे. साहित्यामध्ये जर बघितलं तर ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, त्यातल्या महत्वाच्या व्यक्ती असू शकतात, त्यातील महत्वाचे चरित्र आहेत, या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि आर्किटेक्चरचा जर विचार केला तर वास्तुकलेचा विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं प्राचीन काळापासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतच्या वेगवेगळ्या शैली ज्या आहेत त्याही या ठिकाणी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. जसं अगदी हडप्पन कल्चरचे काही साइट्स आपल्या इथं सापडतात. त्यानंतर आपण पाहतोय की जो बौद्धकालीन म्हणजे मौर्यांच्या कालखंडातील म्हणू शकतो किंवा त्यानंतरचा जो कालखंड आहे बौद्धकालीन, वेरूळ अजंठाची लेणी आहेत. तर या अनुषंगाने आपण ते पाहतोय. याच्यानंतर आपण जर बघितलं तर राष्ट्रकूटांच्या काळातील लेणी, वेरूळ लेणी जी आहेत ती पाहतो आपण. याच्यानंतर जर आपण बघितलं तर देवगिरीच्या अनुषंगानं देवगिरीचं साम्राज्य महाराष्ट्रावरती आणि मग त्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर मध्ययुगीन कालखंडात येत असताना किल्ल्यांचा इतिहास आहे वेगवेगळा, तर तो पण पाहणं गरजेचं असं आपल्याला पाहायला दिसून येतं. आणि त्यानंतर मग भारतामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश साम्राज्य आलं त्यानंतर मुंबई त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की विक्टोरियन पद्धतीची जे काही युरोपियन प्रभाव त्यांनी आणला भारताच्या आर्किटेक्चरमध्ये, तर ते महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर ते आहे. तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं वास्तुकलेचा जो काही महाराष्ट्राचा लेखाजोखा आहे तो पाहणं गरजेचं आहे जास्तीत जास्त.
भारताच्या कंपॅरिझन मध्ये, कारण आपण एमपीएससीची परीक्षा देतोय तर असा एक अंदाज आहे की मोस्टली वास्तुकला वगैरे जे काही प्रश्न आहेत, कल्चरल हिस्ट्रीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते एमपीएससी वरती जास्त फोकस्ड असतील रॅदर दॅन आपल्याला यूपीएससी पेक्षा. यूपीएससी मध्ये जसं भारताशी रिलेटेड विचारलं जातं त्यापेक्षा हे कन्सिडर्ड म्हणतोय. पहिल्या वर्षीच्या पेपरवरून अंदाजा येईलच आपल्याला आणि त्या अनुषंगानं आपल्या स्ट्रॅटेजीमध्येही बदल करता येऊ शकेलच. हा पहिला टॉपिक आहे या पेपर मधला. दुसरा टॉपिक मध्ये आपण म्हणजे जर बघितलं याच पेपर मधला दुसरा टॉपिक जो आहे तो हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्रीशी रिलेटेड आहे. मॉडर्न हिस्ट्रीचा जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी बघतोय की मॉडर्न इंडियन हिस्ट्री जी आहे ती 18th सेंच्युरी. आपण 18th सेंच्युरी का म्हणतोय तर साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1757 पासून जो आपण कालखंड समजतो तो म्हणजे मॉडर्न आधुनिक भारताचा कालखंड समजतो. आपल्याला दोन कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. एक 1757 ते 1857 हा कंपनी राजवटीचा कालखंड आणि 1857 ते 1947 हा ब्रिटिश राजवटीचा कालखंड, ज्याला आपण इंडियन नॅशनल मुव्हमेंट म्हणतो, जसं फ्रीडम स्ट्रगल असं म्हणू शकतो आपण त्याला. तर स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड 1857च्या पहिल्या उठावापासून 1947ला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या वेगवेगळ्या घटनांचा लेखाजोखा. तर या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं की मॉडर्न इंडियन हिस्ट्री 18th सेंच्युरी टू प्रेझेंट म्हटलं जात असताना पूर्ण एक आत्तापर्यंतचा इतिहास म्हणजे आपण त्याचे 3 बायफर्केशन करू शकतो. 1757 ते 1857, 1857 ते 1947 आणि 1947 नंतरचा आत्तापर्यंतचा भारत, प्रेझेंट पर्यंतचा भारत म्हटलं जात असताना मग याच्यामध्ये भारताचं बिल्टअप केलं जात असताना कशा वेगवेगळ्या विचारधारा, कशा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आधुनिकीकरणाच्या पद्धती, त्याच्यानंतर आपण काय भारताला कसं बिल्ड केलं, युनिटी कशी निर्माण केली, भारत स्वतंत्र होत असताना जे काही भारताचं वेगळेपण होतं ते जपण्याचा कसा प्रयत्न केला, ह्या सगळ्या बाबी आपल्याला याच्यामध्ये पाहाव्या लागतील. देन आफ्टर फ्रीडम स्ट्रगल आहेच आहे. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स कन्सोलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ज्या काही परिस्थिती होत्या त्यातून भारताला उभं करणं आणि आजचा भारत म्हणून उभा करणं हे खूप मोठं जिकरीचं काम होतं. कारण भारताची इकॉनॉमी खूपच छोटी होती त्या कालखंडामध्ये. अगदी आपण जर बघितलं तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचं बजेट हा साधारणतः 100-200 कोटीच्या आसपास दिसून येतं 5 वर्षाचं बजेट. आणि आज आपण लाखो कोटीमध्ये पोहोचलेलो आहोत. तर ही इमारत उभी केली जात असताना ती कशी केली, काय नाही, कन्सोलिडेशन कसं केलं, आपल्या इथं फुटीरतावादी शक्ती मोठ्या प्रमाणात होत्या. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस कितीतरी संस्थाने होती, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण कसं केलं, त्यांना भारताच्या एका ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं रोवलं आपण आणि एक युनिटी इन डायव्हर्सिटी आपण कशी निर्माण केली, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहावं लागेल. याच पेपरमध्ये वर्ल्ड हिस्ट्रीचाही पार्ट आहे. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये फोकस केला जात असताना आपण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, कारण त्या आधीचा जो कालखंड आहे वर्ल्ड हिस्ट्रीचा तो मॉडर्न पेक्षा मिडॅवल कालखंड म्हणतो आपण. तर मिडॅवल कालखंड हा जो वर्ल्ड हिस्ट्रीचा आहे तो काही तेवढा आपल्याला गरजेचा नाही आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं जगाची ओळख जी आहे ही आधुनिक जगाची ओळख आपल्याला औद्योगिक क्रांतीपासून सुरू होते. आणि मग या दृष्टिकोनातून औद्योगिक क्रांती, मग आपण रेनासा वगैरे म्हणतो, पुनर्जागरण चळवळी म्हणतो, मग ह्या पुनर्जागरण चळवळी या औद्योगिक क्रांतीला पुढे नेणाऱ्या होत्या. आणि म्हणून आपण काय करतो की 16व्या-17व्या शतकापासून आपण जगाचा इतिहास पाहायला लागतो. औद्योगिक क्रांती पाहिली जात असताना त्याच्या आधी पुनर्जागरण चळवळी समजल्या तर औद्योगिक क्रांतीपर्यंत पोहोचता येतं. आणि मग या दृष्टिकोनातून औद्योगिक क्रांती आहे. त्यानंतर जगावरती प्रभाव टाकणाऱ्या 2 महायुद्ध आहेत. पहिलं महायुद्ध आहे, दुसरं महायुद्ध आहे. आणि महायुद्धाच्या नंतरचा कालखंड आपण शीतयुद्ध म्हणूनही पाहतो, तर तोही फार महत्वाचा आहे. त्यानंतर वसाहतवाद मोठ्या प्रमाणात पसरलेला होता औद्योगिक क्रांतीच्या नंतर, कारण औद्योगिक क्रांतीनं निर्माण केलेलं जे काही उत्पादन होतं ते उत्पादन वेगवेगळ्या देशामध्ये पोहोचण्यासाठी वसाहती स्थापन होणं आवश्यक होतं. आणि मग या दृष्टिकोनातून मार्केट म्हणून वसाहती स्थापन झाल्या. आणि या वसाहतीचं डिकॉलनायझेशन म्हणजे निर्वसाहतीकरण जे झालं, म्हणजे स्वातंत्र्य चळवळी वेगवेगळ्या देशामध्ये झाल्या तर ते निर्वसाहतीकरण म्हणून आपण पाहतो. वसाहतीकरण कसं झालं, कशामुळे झालं आणि निर्वसाहतीकरण कशामुळे झालं, ह्या सगळ्या बाबी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. मग आशिया खंडातील वेगवेगळ्या निर्वसाहतीकरण म्हणजे स्वातंत्र्य चळवळी आहेत, भारताची आहे. तसंच आपण पाहतोय की आशियातील वेगवेगळे, जसं चायनामधलं काही प्रजासत्ताकाचं राज्य आहे किंवा नंतरचं राज्य आहे,
त्यानंतर आपण पाहतोय की इंडोनेशिया मधल्या आहे, व्हिएतनाम मधला आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे पाहायचं आहे. आफ्रिकन नेशन मध्ये दक्षिण आफ्रिकेमधला वसाहतवाद आहे, त्याचबरोबर त्याचा तिथला निर्वसाहतवाद आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर पॉलिटिकल फिलॉसॉफीज म्हणजे विचारसरणी ज्या आहेत, मग त्यात कम्युनिझम काय आहे, कॅपिटलिझम काय आहे, सोशलिझम काय आहे, साम्यवाद काय आहे, भांडवलशाही काय आहे आणि त्याचबरोबर समाजवाद काय आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला या वेगवेगळ्या विचारसरणी पाहाव्या लागतील. मार्क्सिझम याच्यामध्येच येईल, कम्युनिझम येईल, सोशलिझम येईल आणि कॅपिटलिझम पण येईलच येईल. तर वर्ल्ड हिस्ट्रीच्या अनुषंगाने हे सगळं आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. आणि त्यानंतर मग इंडियन सोसायटी. मग इंडियन सोसायटीचा विचार केला जात असताना डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, आपल्याला हा सिलेबस कुठेतरी गोल फिरत असताना दिसतोय आपल्याला. तर तो डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, मग भारतातली काय डायव्हर्सिटी आहे, मग ते आपल्या जे एक एथनिक दृष्ट्या काय डायव्हर्सिटी आहे, डायव्हर्सिटी आपल्या सांस्कृतिक दृष्ट्या काय आहे, डायव्हर्सिटी आपल्याला कास्ट बेस्ड सुद्धा दिसून येते, डायव्हर्सिटी आपल्याला लँग्वेज बेस्ड सुद्धा दिसून येते. तर विभिन्न प्रकारच्या आपल्याला डायव्हर्सिटीज या ठिकाणी भारतामध्ये दिसतात आणि या डायव्हर्सिटीचं युनिटीकरण कसं झालं काय नाही हे आपल्याला याच पेपरमध्ये अभ्यासायचं आहे. त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. समाजामध्ये महिलांचा रोल महत्वाचा असतो, कारण 50% महिला आणि 50% पुरुष आपण कन्सिडर करून चालतो. तर आपण ज्यावेळेस रथाची 2 चाकं कन्सिडर करतो त्यावेळेस रथाचं एक चाक पुरुष असेल तर रथाचं दुसरं चाक स्त्री म्हणू शकतो आपण. तर मग त्या रोल काय आहे स्त्रीचा समाजामध्ये रोल काय आहे आणि मग त्या अनुषंगानं स्त्रियांवरती जे काही प्रभाव पाडणारे ऑर्गनायझेशन्स असतील त्यांचा काय रोल आहे, स्त्रियांच्या हक्काबद्दल काय आपल्याला पाहायला मिळतं, कुठल्या चळवळी स्त्रियांच्या हक्काबद्दल आहेत, नेमकं स्त्रियांचा हक्क का आपल्याला विचारात घ्यावं लागतंय, कारण स्त्रियांना आपण एक काय पाहतो की प्रेस्ड करून ठेवलेली एक जमात म्हणून पाहतो. आणि मग अशा वेळेस आपण पाहतोय की तिच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून जगामध्ये वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या आणि स्त्रीवादी चळवळ जी काही अलीकडील काळामध्ये 20व्या शतकामध्ये पाहतो तर ती, आणि मग त्या अनुषंगानं होणारे बदल, जसं पूर्वी चूल आणि मूल म्हटलं जायचं, पण आज ती स्त्री आपण पाहतोय की एखाद्या वेळेस कुटुंबाचा आधार पण असते, एखाद्या वेळेस ती पूर्ण इकॉनॉमिक आर्थिक दृष्ट्या कुटुंबाचा आधार असते, त्याच वेळेस सामाजिक दृष्ट्या तरी ती पूर्वीपासून होतीच, पण आर्थिक दृष्ट्याही आजकालच्या काळामध्ये स्त्री ही आधार असते हे आपण पाहतो. मग त्या अनुषंगानं मग हा बदल कशामुळे झाला, तर हा बदल झाला ग्लोबलायझेशनमुळे, जागतिकीकरणामुळे. मग ह्याचा सगळा रोल काय आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावं लागतं. त्यानंतर पॉप्युलेशन आणि असोसिएटेड इश्यूज, लोकसंख्या काय आहे. समाज म्हटल्यानंतर लोक आले, लोकाशिवाय समाज होऊ शकत नाही, समाजाशिवाय देश होऊ शकत नाही. तर सामाजिक काय इश्यूज आहेत, मग ही लोकसंख्या कशी आहे, मग ही लोकसंख्या तरुण आहे का वयस्कर आहे, तरुण असेल तर बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा असतो, वयस्कर असेल तर आरोग्याचा मुद्दा महत्वाचा असतो. हे सगळं आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. पॉप्युलेशन आपलं जे आहे ते पॉप्युलेशन कसं आहे हे समजलं तरच पॉलिसीज तयार होऊ शकतात, तरच आपल्याला आपल्या लोकांच्या समस्या काय आहेत हे सरकारला समजू शकतं आणि तरच सरकार त्या पद्धतीनं काम करू शकतं किंवा योजना आखू शकतं. जर सरकारनं सेन्ससच घेतला नाही, लोकसंख्या काय आहे हेच माहीत नसेल सरकारला, आपल्या समाजामध्ये काय प्रश्न आहेत हे समजू शकणार नाहीत आणि त्यामुळे सरकार हे काहीच काम करू शकणार नाही. म्हणून लोकसंख्या जे आहे ते काय आहे, कशी आहे, तर ही लोकसंख्या गणती होणं गरजेचं आहे, सेन्सस होणं गरजेचं आहे, जनगणना होणं गरजेचं असतं. जनगणना होत नसेल तर कुठलीही दिशा आपल्या देशाला मिळू शकत नाही, म्हणून जनगणना महत्वाची असते. पॉवर्टी आणि डेव्हलपमेंट इश्यूज, गरिबी तरी आपल्या समाजात आहेच आहे, अगदी पूर्वीपासून आहे. या गरिबीचं मूळ कारण ब्रिटिश सत्ता होती आपण पाहतोय, कारण पूर्वीच्या काळामध्ये भारतीय समाज हा समृद्ध समजला जायचा, परंतु ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी आपली संपत्ती सगळी घेऊन गेले, भारतातून ती एक प्रकारे पळवली. आणि मग या पॉवर्टीचं कारण आपण माहिती आहे, पण पॉवर्टी आहे हे पण माहिती आहे, मग हे कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. मग पॉवर्टी असेल तर त्याचे इश्यूज काय तयार होतात, बेरोजगारी असेल, गरिबी असेल तर साहजिकच आहे गुन्हेगारीकरण वाढतं. त्याचबरोबर मादक द्रव्य म्हणतो आपण, ड्रग इश्यूज मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागतात.
त्याचबरोबर आपण पाहतोय की गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होते, त्याचबरोबर अत्याचार व्हायला लागतात, गरिबावरती पिळवणूक मोठ्या प्रमाणात व्हायला लागते. तर वेगवेगळे इश्यूज आहेत, डेव्हलपमेंटचे वेगवेगळे इश्यूज आहेत, तर ते आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील. अर्बनायझेशन प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज, पुन्हा या ठिकाणी सेम आलं. अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण वाढत चाललं, जसं डेव्हलपमेंट होतं तसं शहरीकरण वाढतं. शहरीकरण वाढले की वेगवेगळे इश्यूज तयार होतात, पायाभूत सुविधांचे इश्यूज तयार होतात, त्याचबरोबर सामाजिक इश्यूज पण तयार होतात. कारण शहरीकरणामुळं आपण पाहतोय की गलिच्छ वस्त्या ज्या आहेत त्या निर्माण होतात, आणि गलिच्छ वस्त्या निर्माण झाल्या की आपण पाहतो की त्या ठिकाणी आरोग्याचे इश्यूज तयार व्हायला लागतात. मग सरकारला याच्यावरती टॅकल करावं लागतं. मग त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की झोपडपट्ट्या तयार झाल्या की त्यातून आणखी गुन्हेगारीकरणालाही वेग वाढतो. तर असे वेगवेगळे इश्यूज आपल्याला शहरीकरणाचे पाहायला मिळतात, आणि मग या दृष्टिकोनातून आपल्याला या इश्यूजवरती सोल्युशन काय असू शकतात हे पण आपल्याला पाहायला पाहिजे. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये मनमोहन सिंग आणि आपले राष्ट्रपती तत्कालीन एपीजे अब्दुल कलाम यांनी एक पुरा ही कन्सेप्ट आणलेली होती की प्रोव्हाइड रूरल अमेनिटीज इन अर्बन एरियाज. अशा पद्धतीनं म्हणजे अर्बन एरियामधील ज्या काही अमेनिटीज आहेत त्या रूरलमध्ये न्या, किंवा जे काही व्हाईस वर्सा, या अनुषंगानं मग शहरीकरणाला टॅकल करा. त्यातून जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्जीवन योजना पण आलेली होती, आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की शहरांमध्ये बराचसा सुविधा आणण्याचा प्रयत्न त्यावेळेसपासून सुरू झालेला होता. पुढील काळामध्ये मोदींनी स्मार्ट सिटी ही कन्सेप्ट आणली, आणि त्यातून 100 शहरं विकसित देशांसारखी तयार करण्याचा एक घोषणापत्र केलं. पण आपल्याला अजूनही तशी 100 शहरं दिसत नाही स्मार्ट असलेली, कारण प्रत्येक सिटीमधला प्रॉब्लेम तोच आहे. मग तो अगदी सांडपाण्याचा असेल, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा असेल, त्याबरोबर पायाभूत सुविधांचा असेल, त्याचबरोबर आपण तिथला जो काही ट्रॅफिकचा इश्यू आहे, हे सगळे इश्यू ॲज इट इज आहेत, त्याच्यामध्ये काही बदल झालेले नाहीयेत, हे आपण पाहतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येईल की हे इंडियन सोसायटीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ह्याला कनेक्ट करताना कुठेतरी महाराष्ट्राला लिंक करून आपल्याला जाणं गरजेचं आहे. जसं आपण कल्चरल हिस्ट्रीमध्ये भक्ती मुवमेंटमध्ये महाराष्ट्राचं योगदान, मग वेगवेगळे संत आहेत, रिफॉर्म मुवमेंट्समध्ये महाराष्ट्राच्या जसं सत्यशोधक समाज आहे, प्रार्थना समाज आहे, यांचं योगदान, कल्चरल हेरिटेज म्हणजे जसं आत्ता डिस्कस केलं तसं वेरूळ अजंठाची लेणी असतील, किंवा आपली आणखी काही महत्त्वाची मंदिरं आहेत, पंढरपूरच्या विठोबाचं योगदान आहे, त्या चळवळीचं योगदान आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र स्पेसिफिक म्हणून पाहावं लागेल. तसं प्रत्येक पॉइंट जो आहे तो महाराष्ट्र रिलेटेड टॉपिकला लिंक करत जाणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं हा GS1चा पेपर आहे, आणि GS1च्या पेपरमध्ये आपल्याला हे वेगवेगळे टॉपिक्स पाहायला मिळतात. याच पेपरमध्ये आपल्याला जॉग्राफी या रिलेटेड ही प्रश्न विचारले जातील. जॉग्राफीचे प्रश्न विचारले जात असताना आपण मुख्य परीक्षेला जर बघितलं तर फिजिकल जॉग्राफी आहे, ह्युमन जॉग्राफी आहे, जॉग्राफी ऑफ इंडिया आहे, जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, आणि मॅप्स आणि डाटा इंटरप्रिटेशन. आता फिजिकल जॉग्राफी म्हणजे लँडफॉर्म्स आले, मग त्याच्यामध्ये रिव्हर सिस्टम्स आल्या, त्याशिवाय प्लेन्स आले, हे वेगवेगळे जे काही आपल्याला भूरूपे दिसतील तर त्या अनुषंगाने फिजिकल जॉग्राफी आपण पाहतो याच्यामध्ये. त्याचबरोबर ह्युमन जॉग्राफी म्हणून आपण इकॉनॉमिक जॉग्राफी, सोशल जॉग्राफी या सगळ्या बाबी म्हणजे पॉप्युलेशन पुन्हा आलं, औद्योगिकरण आलं, ट्रान्सपोर्टेशन आलं, शहरीकरणाचे इश्यूज आले, हे सगळं आपण ह्युमन जॉग्राफी म्हणून पाहतो. आणि मग स्पेसिफिक जॉग्राफी ऑफ इंडिया आणि जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, म्हणजे मग जॉग्राफी ऑफ इंडिया म्हटलं जात असताना इंडियाचं फिजिकल फीचर्स, ह्युमन फीचर्स, सोशल, इकॉनॉमिकल जॉग्राफी. तसंच महाराष्ट्राचा विचार केला जात असताना महाराष्ट्राचं फिजिकल, ह्युमन, सोशल, इकॉनॉमिकल जॉग्राफी. आणि मग त्या अनुषंगानं मॅप्स आणि डाटा इंटरप्रिटेशन, मग मॅप रिलेटेड क्वेश्चन येतील, मॅपवरती जे तुम्हाला स्पॉट केलेलं असेल आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची असेल, किंवा मॅपमध्ये एखाद्या पॉईंट विचारला जाईल आणि त्या अनुषंगानं तुम्हाला कोणता आहे ते ओळखून त्याबद्दलचे फीचर्स सांगितले जातील. अशा पद्धतीनं आपल्याला मॅप रिलेटिंग पण आपल्याला जॉग्राफीमध्ये करावी लागेल. आणि अशा रीतीनं आपण जनरली जर बघितलं तर UPSC काय करते, या जॉग्राफीमध्ये नॅचरल रिसोर्सेसच्या अनुषंगानं म्हणजे ह्युमन जॉग्राफी आणि फिजिकल जॉग्राफीवरती जास्त प्रश्न विचारते, हे आपण पाहतो. तर ते को रिलेट होतात त्या भारताच्या डेव्हलपमेंट प्रोसेसला. तसंच महाराष्ट्राशी रिलेटेड
महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट प्रोसेसला, म्हणजे जसं काय त्या ठिकाणी मायनिंग आहे, त्या मायनिंगचा डेव्हलपमेंटमध्ये काय उपयोग होऊ शकतो, त्याचबरोबर एखाद्या ट्रान्सपोर्टेशनच्या अनुषंगानं विचारलं जाऊ शकतं, एखाद्या बंदरावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, एखाद्या नॅशनल हायवेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा रीतीनं जिओग्राफीवरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर टोटल याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हिस्ट्री आहे, कल्चरल हिस्ट्री आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे, इंडियन सोसायटी आहे आणि जिओग्राफी आहे. तर या पेपरमध्ये याच्यावरती फोकस्ड करून आपल्याला प्रश्न विचारले जातात. यानंतर आपण याच्यावरती स्ट्रॅटेजी कशी असावी, प्रश्न आपण जर बघितले तर कशा स्वरूपाचे येतात, याच्यामध्ये आपल्याला कुठले पुस्तकं वापरावी लागतात, ह्याचाही एक महत्त्वाचा संदर्भ या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ते आपण जो काही पुढला जो याच्या रिलेटेड पार्ट 2 असेल, याच्यामधला जो स्ट्रॅटेजीच्या अनुषंगानं असेल त्यामध्ये पाहूया. आणि याच रिलेटेड अशाच पद्धतीनं आपण ह्या पूर्ण मुख्य परीक्षा जे काही आहे ती कशी स्ट्रॅटेजी असावी, सिलेबस कसा असावा आहे, या अनुषंगानं विचारात घेऊया. या आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.